हॅलो, हाय, नमस्कार. तर आज आपण जाणार आहोत दंडपाणेश्वरला, जे की आहे नंदुरबारमध्ये. तर मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि मी आता तुम्हाला सगळ्यांना घेऊन जात आहे दंडपाणेश्वरला. तर चला मग जाऊया. तुम्ही बघू शकता दक्षू खूप आनंदी आहे जाण्यासाठी. चलो लेट्स गो. तर चला आपण गाडीजवळ जाऊया. गेट लाव. हे माझ्या मामीचं घर आहे आणि हे माझ्या आईचं घर आहे. दक्षू दक्षू कुठे चालला दक्षू? मिठू जरा घेऊन ये रे मिठू. दक्षू तर गाईज आता मी जाणार आहे घरी. मला आजीने बोलवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे आहे दंडपाणेश्वरचं मंदिर. तिथे गणपती बाप्पा विराजमान आहेत. हे कोकणी हिलपासून एकदम जवळ आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर आहे. त्या साईडला गार्डन आहे, ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता आम्ही एंट्री केलेली आहे मंदिरात. मंदिरात गेल्या गेल्या आपल्याला प्रसाद देखील भेटला आहे पेढ्यांचा. मी पूर्ण तुम्हाला मंदिर परिसर दाखवणार आहे आज. तर तुम्ही बघू शकता इथं नंदी महाराज आहेत. हा आहे मंदिराचा परिसर. तिथे गेल्या गेल्या आपल्या स्वामींचे देखील दर्शन झाले. स्वामी वेळोवेळी आपल्याला दर्शन आपल्यासोबतच असतात आणि दर्शन देतात. तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती देखील बघू शकता. अतिशय मनमोहक आणि सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे दंडपाणेश्वर. तुम्ही नंदुरबारला आले तर नक्की बाप्पांचं दर्शन घ्या. गणपती बाप्पाच्या अगदी समोर महादेवाचे शिवलिंग आहे. ती देखील प्राचीन अशी शिवलिंग आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तिथे आम्ही बाप्पांचं दर्शन घेऊन मग शिवलिंगाचं देखील दर्शन घेतलं आणि मग आम्ही गार्डनला पुढे गेलो. तुम्हाला गार्डन देखील मी पुढे दाखवणार आहे. इथून मंदिराच्या गाभाऱ्यातनं आम्ही निघून मग बाप्पाची प्रदक्षिणा आम्ही केली. आम्ही लहान होतो त्यावेळेस यायचो आम्ही बाप्पाच्या दर्शनाला आणि खूप मज्जा करायचो. संडेला यायचो, मस्तपैकी गार्डनला जायचो, खूप फिरायचो आणि मस्त एन्जॉय करायचो. आज देखील आम्हाला खूप आवडते इथे यायला आणि आम्ही आवर्जून येतो. नंदुरबारला आलो की आम्ही इथे येतोच. चला मग आपण गार्डनमध्ये जाऊया. आपण गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे. सुरुवातीलाच इथे ट्रेन लागते. ट्रेनचं तिकीट वेगळं असतं आणि गार्डनचं वेगळं असतं. आम्ही ट्रेनचं तिकीट न घेता आम्ही डायरेक्ट पुढे गेलो.
आता आपण एंट्री करतोय. इथे मुलांना खेळण्यासाठी त्यांनी गार्डन बनवलेलं आहे. त्या ठिकाणी छोटं फाउंटेन देखील आहे. या ठिकाणी साऊंड सिस्टम लावल्यामुळे दक्षूला अतिशय आनंद होत होता आणि तो नाचत देखील होता. तुम्ही बघू शकता फाउंटेनला बघून त्याला अतिशय आनंद झालेला आहे आणि तो मस्त एन्जॉय करतोय. इथून मी तुम्हाला मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवत आहे. बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे आणि पुढून तिकडनं ट्रेन चाललेली आहे राऊंड मारण्यासाठी आणि समोरच्या साईडला देखील गार्डन आहे. आता आपण गार्डनच्या दुसऱ्या साईडला गेलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे देखील सर्वजण खेळत होते मस्तपैकी. आम्ही इथे देखील बराच वेळ मुलांना खेळवले आणि मग वरच्या साईडला गेलो. चल 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 दक्षू चल ना चल चल. तिथे बराच वेळ खेळल्यानंतर आम्ही वरच्या साईडला जात आहोत. त्या साईडला वरच्या साईडला मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी खेळणी ठेवलेले आहेत. ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तिथे देखील मितांशू आणि दक्षू भरपूर वेळ खेळले. सात वाजता आम्ही गार्डनमधनं एक्झिट घेतली. बऱ्याचशा लहानपणीच्या आठवणी गार्डनमध्ये आल्यावर पुन्हा आल्या आणि मस्त वाटलं. 7 वाजता आम्ही बाहेर निघालो. त्यावेळेस मंदिरात 7 वाजेची आरती चालू होती. आम्ही आरती वगैरे केली आणि मग घरी गेलो. तुम्हाला आजचा दंडपाणेश्वरचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणकोणत्या शहरातून हा व्लॉग बघत आहेत तुमच्या गावाचे नाव देखील नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.